वर्धा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या प्रमुख व अत्यावश्यक मागण्यांना शासनाच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे ग्रहण लागले आहे। त्यामुळे आदिवासी समाजाचा शासनाप्रती असलेला संताप वर्धा येथे ठिय्या आंदोलनाच्या रूपाने उमटला। 6 एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यातील आदिवासी समाजाने मोर्चा काढून जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून आपल्या विविध प्रलंबित मागण्या शासनाकडे सादर केल्या, ज्यात आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धा यांच्या मार्फत एकात्मिक आदिवासी विकासाची अंमलबजावणी करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे। त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आदिवासींचे शोषण केले जात आहे। शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी। एका आदिवासी शेतकऱ्याला त्याच्या जमिनीपासून वंचित ठेवणाऱ्या आणि त्याची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्याला अशा अवस्थेत डांबून ठेवले आहे, ज्याचा आदिवासी समाजाने निषेध केला असून त्यांना तात्काळ पदावरून मुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।